स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातल्या शहापूर इथं खेळत असताना बॉल घेण्यासाठी गेलेल्या अंशुमन यादव या लहान मुलाला इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण पुढील उपचारासाठी त्याला सांगली इथल्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहापूर परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे. इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या सुट्ट्या आहेत. विद्यार्थी सध्या खेळण्यामध्ये मग्न असतात. कोण क्रिकेट खेळतं तर कोणी ग्राउंडवर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं खेळ खेळत असतात. गल्लीबोळ, चौकाचौकात विद्यार्थी आता बागडू लागलेत. इचलकरंजी शहापूर येथील अंशुमन यादव वय 14 हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत घराजवळ क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना बॉल एका पत्र्यावर गेला असता लाईटच्या डब्याजवळ पडलेला बॉल घेत असताना अंशुमन यादव याला इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तिथं असलेल्या काही नातेवाईकांनी अंशुमन याला इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सांगली इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला शॉक लागल्यामुळं गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळं शहापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या प्रत्येक पालकांनी आपापल्या मुलामुलींकडे लक्ष ठेवून आपली मुलं कुठं खेळतायत त्या ठिकाणी कोणतीही घटना घडू नये यासाठी लक्ष ठेवणं गरजेचं बनलंय. पण महावितरणच्या काही ठिकाणी भोंगळ कारभारामुळे याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतोय. काही ठिकाणी महावितरणच्या मोठ्या विद्युत तारा घरावरून गेल्या आहेत. त्या ठिकाणी त्याची उंची कमी असते. काही मुलं घराच्या टेरेसवर क्रिकेट खेळत असतात तर काही गल्लोगल्ली क्रिकेट खेळत असतात. पण लाईटच्या तारा खाली असल्यामुळं त्या ठिकाणी बॉल गेला तर तारेचा करंट चालू असतो हे त्या मुलांना लक्षात येत नाही. त्यामुळं मुलं बॉल काढण्याच्या नादात तारेला टच झाल्यामुळं काही मुलांना याचा शॉक लागतोय. त्यामुळं महावितरणनं ज्या ठिकाणी महावितरणच्या तारा खाली आहेत त्या ठिकाणी योग्य प्रमाणात त्यावरती घ्याव्यात अशी मागणी भागातल्या नागरिकांमधून होऊ लागली आहे.